We'll open our Bibles to Psalm 131 verse 2. But I am content and at peace, as a child lies quietly in its mother's arms, so my heart is quiet within me. स्तोत्र संहिता 131:2 मध्ये लिहिलंय, खरोखर मी आपला जीव निवांत व शांत केलाय. जसे दूध तुटलेले मूल आपल्या आईजवळ असते, तसा माझ्या ठाई माझा जीव दूध तुटलेल्या मुलासारखा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The greatest joy for a child is in its mother's lap. एखाद्या बाळासाठी सगळ्यात मोठी आनंदाची जागा त्याच्या आईची मांडी असते. Man has no peace. आज माणसाला शांतीच नाही हो. He's restless. आज मनुष्य अस्वस्थ आहे, बेचैन आहे. He cannot sleep in peace. माणसाला शांतीची झोप येत नाही He रात्री. cannot even sit in peace. आज माणसाला शांतीनं स्वस्थ एका जागी 5 मिनिटं बसवत नाही. Man needs heavenly peace. आज माणसाला स्वर्गीय शांतीची गरज आहे. Not the kind you buy it from the world. आणि जगातनं जी शांती तुम्ही विकत घेताना त्या पद्धतीची शांती नाही. Without God, देवाशिवाय you will never have perfect peace. कधी तुम्हाला परिपूर्ण शांती लाभणार नाहीये. सारखे तुमचे जीव अस्वस्थ, बेचैन, अशांतीने भरलेले असतील. The moment you fix your eyes on God, पण ज्या क्षणाला तुम्ही तुमचे डोळे देवावर लावाल, you will have perfect त्या peace. क्षणाला तुम्हाला परिपूर्ण शांती लाभेल. Perfect peace. अगदी परिपूर्ण शांती लाभेल. The world offers more and more, आज जग आपल्याला जास्त 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 देत राहतं, but you are not satisfied. पण तुला समाधान नाही. God offers enough, देव आपल्याला पुरेसं देतो and you are satisfied. आणि आपण समाधानी होतो. Praise God. आमेन. Today, आज right now, आता या वेळेला you are sitting in the presence of God, तुम्ही देवाच्या सहवासात बसले आहेत. माहितीये देव इथे आहे and that's why you have stillness in your heart. आणि म्हणून तुमच्या हृदयाला इथे शांती लाभली. Bible speaks of a man whose name was David. बायबल मध्ये एका माणसाची नोंद आहे, ज्याचं नाव होतं दावीद. He had seen victories. दाविदाने विजय पाहिले. He had also seen pain. दाविदाने वेदनाही पाहिल्या. He had seen sin. दाविदाने पाप पाहिलं. He had seen losses. दाविदाने नुकसानही He पाहिलं. also saw heartbreaks. दाविदाने हृदय तुटणं कशाला म्हणतात पाहिलं. And in all that, आणि या सगळ्यात David could have said, दावीद बोलू शकला असता why is this happening to me? की हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये का होत आहे. Why only me? का फक्त माझ्या जीवनात असल्या गोष्टी घडतायत. Why only I am in trouble? का फक्त मलाच त्रास होतोय. When will this change? कधी हे सगळं बदलणार आहे माझ्या जीवनात. But then पण मग David does not shout at God. दावीद देवाकडे बघून ओरडत नाही. He does not question God. दावीद देवाला ओरडत नाही, देवाला प्रश्न टाकत नाही, He doesn't ask for anything. किंवा दावीद काहीच मागत नाही. He just whispers. दावीद फक्त कुजबुजतो. And what does he say? आणि काय म्हणतो, I'm calmed in my soul. माझ्या जीवात मी शांत आहे. I'm sitting on the lap of God. कारण मी देवाच्या मांडीवर बसलेलो आहे. God is my mauli. देव माझी ख्रिस्त गुरु माऊली आहे. He is my God. देव माझी माऊली आहे. He देव is माझा my देव आहे. mother. देव माझी आई आहे, माता आहे, माय आहे. We are so restless people. आपण एवढे बेचैन आणि अशांत लोक. Unless we do something, we are not जोर satisfied. आपण आपल्या हातांनी काहीतरी करत नाही तोवर आपल्याला समाधान मिळत नाही. But मी David करायला said, पाहिजे. पण दावीद म्हणतो let me now sit नको, silent. आता मला Let शांत, God work for me. आता देव माझ्यासाठी कार्य करू दे. Let me sit like a child in my mother's arms. आता मला एखाद्या लहान बाळासारखं आईच्या मांडीवर, आईच्या बाहूत, खांद्यावर बसू दे. God started working on his behalf. देवाने त्याच्या वतीनं काम सुरू केलं. God started removing him from every trouble. देवाने त्याला सगळ्या त्रासातनं बाहेर काढायला सुरुवात केली. That is the miracle you should expect tonight. तो चमत्कार आज रात्री तुम्ही लोकांनी अपेक्षित ठेवायचा. Instead of spinning at your wheels, म्हणजे स्वतःचं चाक स्वतःच गोल गोल फिरवायच्या ऐवजी learn to be calm. शांत बसायला शिका. In our world today, या अलीकडच्या आपल्या जगात our hearts are always busy running, worrying, comparing. आपली हृदय सारखी व्यस्त असतात. कधी त्या हृदयाला टेन्शन आहे, कधी त्या हृदयाला काळजी आहे, कधी ते हृदय एकमेकांशी तुलना करतंय. त्या हृदयाला शांतीच नाही. But David teaches us something very powerful. पण दावीद काहीतरी अतिशय सामर्थ्यवान आपल्याला शिकवतो. He says, calm down. आणि म्हणतो शांत, थोडा शांत हो. Sit in the lap of God देवाच्या मांडीवर बस आणि शांत हो. and trust on him. आणि देवावर विश्वास ठेव. Praise God. देवाला धन्यवाद. Peace is not the absence of problems, आणि शांती म्हणजे आपल्याला समस्या नाहीत असं नव्हे. but peace is learning to be
still with God. शांती म्हणजे देवाच्या मांडीवर बसून स्वस्थ राहायला शिकणं. Just like a child feels safe in the mother's arms, जसं मी आता सांगितलं, एखाद्या लहान बाळाला त्याच्या आईनं त्याला कडेवर उचललं की सुरक्षित वाटतं. we feel safe in God's love. तसं देवाने आपल्याला कडेवर उचललं आणि देवाचं प्रेम आपल्यात असलं की आपल्याला सुरक्षित वाटतं. Even when life doesn't make sense, आणि मग जीवनाला अर्थ जरी लागत नसला की काय सगळा गदारोळ माजला माझ्या जीवनाला, तरी God चालतं. can take care of you. तरी देव आपल्याला सांभाळेल. Your restlessness will go tonight. आज रात्री तुमच्यातली अस्वस्थता निघून जाईल. At night, just say, रात्री फक्त म्हणायचं, Lord, I'm sleeping. झोपायच्या आधी म्हणायचं, दे बाप्पा मी झोपत I आहे, cast all my cares upon you. माझ्या सगळ्या काळज्या मी तुझ्यावर टाकत आहे, You take care, तू सांभाळ. and God will take care. आणि देव सांभाळेल. Amen. देव सांभाळेल, तो देव आहे. Jesus said येशू बोलले in John 14 verse 18, योहान 14:18, I will not leave you orphans. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, I will come to you. मी तुमच्याकडे येणार आहे. He said, I will come to you. मी तुमच्याकडे येणार आहे. Everybody dies. सगळेच मरतात ना. A prophet also dies. संदेष्टाही A मरतो, saint also dies. संतही मरतो, आम But- आदमी पण मरतो. But Jesus alone died and rose again. पण येशू एकटे असे जे मरण पावले आणि परत जिवंत झाले. So you tell me who is that? मग तुम्ही मला सांगा येशू कोण आहेत? He's greater than any prophet म्हणजे on this येशू earth. कुठल्याही संदेशापेक्षा मोठे झाले ना या जगातल्या. That's why I seek his face every day. आणि म्हणून मी येशूंचं मुख रोज शोधतो. He who has life ज्याच्याकडे जीवन आहे will give me life. तो मला जीवन देईल. He who is alive जो जिवंत आहे will keep me alive. तो मला जिवंत ठेवेल. है ना? Praise God. किती सिंपल आणि किती साधा आहे. जो जिवंत आहे तो मला जिवंत ठेवेल. You don't need more religion. तुम्हाला अजून जास्त धर्माची गरज You नाहीये. don't need another new religion. तुम्हाला अजून एका नवीन धर्माची गरज नाही. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. ऍज सिंपल ऍज दॅट. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. Religion has not changed any man's heart, धर्माने कुठल्याही माणसाचं हृदय बदललेलं नाहीये. but पण God has changed people's hearts. देवाने मात्र लोकांची हृदय बदललेली आहे. You need the real living God, तुम्हाला खऱ्या जिवंत देवाची गरज आहे. the God who made the heavens and the earth. ज्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली Once you come in contact with the living God, आणि एकदा जिवंत देवाशी तुमचा संपर्क लागला your life will change. की तुमचं जीवन बदलेल. You will never fight. आणि तुम्ही भांडणार नाही. You will never destroy anybody. अजिबात तुम्ही कोणाचा नाश करणार नाही, मारामारी करणार नाही, प्रत्युत्तर करणार नाही. Your life is going for a change now. तुझं जीवन आत्ता बदलणार आहे. A new change is coming. एक नवीन बदल येत आहे. In your life, in your condition. तुझ्या जीवनात, तुझ्या अवस्थेत एक बदल येतोय. Jesus has the power to do it. कारण येशूंकडे सामर्थ्य आहे सगळं करायचं. You have to also go home tonight by faith. तसं आज रात्री तुम्ही लोक पण विश्वास ठेवून घरी जा That I have met Jesus. की मी येशूंना भेटलोय. Now everything will be good. आता सगळं चांगलंच होणार आहे. Praise God. आमेन. Faith is trusting in His word. विश्वास म्हणजे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणं आहे बेटा. Even when you haven't seen it yet. आणि जरी तुम्हाला अजून ते दिसलेलं नसलं, One word from God एक शब्द देवाकडनं आलेला is stronger than 1,000 worries. हजारो काळजांपेक्षा बलवान असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Faith always walks home विश्वास नेहमी घरी जातो before answer shows up. आणि उत्तर दिसण्या अगोदर विश्वास असतो, घरी गेलेला असतो. Praise देवाला God. धन्यवाद. You don't need proof when you have a promise from Jesus. येशूंकडनं जर आपल्याला अभिवचन मिळालंय तर पुरावा कशाला पाहिजे? You don't need proof when you got a word from Him. देवाकडनं शब्द आलाय ना, मग पुरावा कशाला पाहिजे? God doesn't need to come with you. देवाने तुझ्या बरोबर यायची गरज नाही. His word goes ahead of you. देवाचा शब्द तुझ्या अगोदर जातो, काम करतो. सगळीकडेच तू देवासोबत असलं पाहिजे असं काही नाही. देवाचा शब्द अगोदर जाऊन काम करूनही टाकतो. If the miracle may be far from your eyes, चमत्कार तुझ्या डोळ्यांपासून लांब असेल but not far from God's hand. पण देवाच्या हातापासून लांब नाही ना. Amen. आमेन. Believe first, see the miracle later. पहिले विश्वास ठेव, नंतर चमत्कार पहा. That's faith. त्याला विश्वास म्हणतात रे. And God will honor this kind of faith. आणि असल्या पद्धतीच्या विश्वासाचा देव मान करेल. बाकी काय सगळं दिसतंय आणि मग म्हणायचं माझा विश्वास आहे, त्यात मजा नाही. पण दिसत नाहीये तेव्हा म्हणायचं माझा विश्वास आहे, तो खरा विश्वास आहे. Restlessness says it's not working. अशांती काय म्हणते? नाही होणार, नाही हो रहा, हो रहा ही नहीं. Peace says God is working. शांति म्हणते ऐसे कैसे नहीं हो रहा है, देव काम करतोय, हो रहा है, हो रहा है, क्यों नहीं हो रहा? प्रभु काम कर रहा है, तुझे दिख रहा नहीं करके तुझे लगता हो नहीं रहा, वो बड़ा है बहुत. Restless is not just about your day being very hard. आणि बेचैन झालो, आज मी इतका बेचैन झालो ना कारण माझा दिवस फार वाईट गेला म्हणून नाही काही. Or your day being very bad. का तुझा दिवस वाईट गेला म्हणून तू बेचैन झाला? No. नाही.
It's about your soul being disconnected from God. तुझा जीव देवापासनं तुटलेला आहे ना, म्हणून तू बेचैन आहे. It's a hunger deep inside of you. तुझ्या हातून तुला भूक लागलेली आहे That no sleep, no holiday, no therapy, no habit can fully satisfy. आणि ती भूक कुठल्याही पद्धतीची सुट्टी म्हणा, थेरपी म्हणा, हसणं म्हणा, कशानेही भागत नाही. Only Jesus can reach that deep place of yours. फक्त येशूच तुझ्या त्या जीवापर्यंत पोहोचू शकतात. हा जीव, हा जीव. Only His presence brings peace that will stay with you forever. त्याचा सहवास शांती आणतो, जी शांती तुझ्या सोबत कायम राहील. Yes, take care of your body. हा, तुमचं शरीर तुम्ही सांभाळा, जपा. Take care of your schedule. तुमचं जे काही रोजची दिनचर्या आहे ती सुद्धा सगळी सांभाळा, नीट करा. That's wise. ते बरोबरच आहे, ते सुज्ञ आहे. But if you really want rest, पण खरोखर जर तुम्हाला विसावा हवा असेल bring back your soul home. तर जीव घरी परत आण. And your home is in the Father's house, आणि तुझं घर बापाच्या घरात आहे. God's house. तुझ्या जीवाचं घर बापाच्या घरात आहे, म्हणजे देवाच्या घरात आहे. Because only God can quiet the storm that lives inside of you. पण फक्त देवच तुझ्या आतमध्ये राहणाऱ्या वादळाला शांत करू शकतो. Don't need more religion. जास्त धर्माची गरजच You नाही. need more of God. जास्त देव हवा आहे. Amen. तुला जास्त देव गरजेचा आहे. Rituals cannot save your soul. बाकी रूढी प्रथा वगैरे ठीक आहे, पण त्यातनं जीव वाचत नाही. God can save your soul. देव तुझ्या जीवाला वाचवू शकतो. Amen. Amen. Life begins at the feet of God. कारण जीवन देवाच्या चरणी सुरू होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.